नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे तुमचा अभ्यास मित्र गणेश कळसकर, सायन्स अकॅडमी दौंड, आत्मविश्वासातून यशाकडे. मित्रांनो, आज आपण या लेक्चरमध्ये सम बेसिक कन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री या चॅप्टरचे काही न्यूमेरिकल्स अभ्यासणार आहोत. ओके, पहा तर तुम्हाला आठवत असणार आहे आपण जो मोल कन्सेप्टचा एक फॉर्म्युला मांडलेला होता तो असा होता: 1 मोल कोणत्याही सबस्टन्सचं 1 मोल म्हणजेच मित्रांनो आपण त्याचं मोलर मास म्हणलं होतं. मोलर मास म्हणजेच 1 ग्रॅम ॲटम म्हणलं होतं. 1 ग्रॅम ॲटम त्या सबस्टन्सचा 1 ग्रॅम ॲटम. तर त्या सबस्टन्सने एसटीपी कंडिशनला ऑक्युपाय केलेलं जे व्हॉल्यूम होतं ते होतं आपलं 22.4 लिटर मध्ये घ्या किंवा 22.4 डेसिमीटर क्यूब मध्ये घ्या, इज इक्वल टू, आता पहा, नंबर ऑफ ॲटम्स 6.022 into 10⁻23 atoms or 6.022 into 23 ions or 6.022 into 10⁻23 molecules. मित्रांनो, अशा प्रकारे आपण तो फॉर्म्युला अभ्यासलेला होता. डन. आता आपण अभ्यासणार आहोत न्यूमेरिकल्स. पाहूयात. तर फर्स्ट न्यूमेरिकल काय आहे? कॅल्क्युलेट द नंबर ऑफ मोल्स अँड मॉलिक्युल्स ऑफ ऍसिटिक ऍसिड प्रेझेंट इन. कॅल्क्युलेट द नंबर ऑफ, काय फाइंड आउट करायचं मित्रांनो आपल्याला? नंबर ऑफ मोल्स अँड मॉलिक्युल्स and molecules of acetic acid present in 22 gram of it. मित्रांनो, आपल्याला विचार करण्याची मेथड नक्कीच जमली पाहिजे. पहा ते कशा प्रकारे आपण यावरती विचार करणार. गिवन काय ते चेकआउट करायचं अगोदर. गिवन काय दिले आपल्याला? 22 ग्रॅम ऑफ इट, म्हणजे ऍसिटिक ऍसिडचे 22 ग्रॅम दिलेले आहेत. म्हणजे आपल्याला दिले मास ऑफ ऍसिटिक ऍसिड इज इक्वल टू 22 ग्रॅम. मित्रांनो, इथे आपल्याला ऍसिटिक ऍसिडचा मास दिलेला आहे. ठीक आहे. आता आपल्याला फाइंड आउट काय करायचे? मोल्स. आणि दुसरं काय फाइंड आउट करायचं आपल्याला? मॉलिक्युल्स. डन. मग आता पहा किती सिंपल वेने आपण विचार करणार आहोत. टू फाइंड मध्ये जे फाइंड आउट करायचं ते लिहितोय मी. नंबर ऑफ मोल्स ऑफ ऍसिटिक ऍसिड आणि दुसरं काय? नंबर ऑफ मॉलिक्युल्स. नंबर ऑफ मॉलिक्युल्स ऑफ ऍसिटिक ऍसिड सोल्युशन. मित्रांनो, पहा किती इझी आहे. मास आहे, बरोबर. आपल्याला मॉलिक्युलर मास तर फॉर्म्युलेनुसार फाइंड आउट करता येतं. मास दिलेला आहे. मॉलिक्युलर मास नुसार आपल्याला जो फॉर्म्युला आहे त्यानुसार आपण मॉलिक्युलर मास फाइंड आउट करू शकतो. मग आपण असं म्हणू शकतो, द मॉलिक्युलर मास ऑफ ऍसिटिक ऍसिड, की ज्याचा फॉर्म्युला आहे मित्रांनो 10th मध्ये तुम्हाला झालेलं आहे. इथेनोइक ऍसिड 10th मध्ये. ओके, 9 चॅप्टर मध्ये तुम्ही अभ्यासलेला आहे. CH3COOH हा आहे तो. ओके, इज इक्वल टू, मित्रांनो पहा आता कार्बन किती? 2 इंटू ऍव्हरेज ऍटोमिक मास. आठवतोय ना मॉलिक्युलर मास फाइंड आउट करण्याचा फॉर्म्युला? तर आपल्याला ऍव्हरेज ऍटोमिक मासचा विचार करावा लागतो. यासाठी कार्बन किती? 2 इंटू ऍव्हरेज ऍटोमिक मास ऑफ कार्बन. कार्बनचा ऍव्हरेज ऍटोमिक मास किती असतं? किती? 12. मग 2 इंटू 12 प्लस, मी कार्बनचा विषय झालेला आहे आता. हायड्रोजन किती? 3 + 1 4 इंटू ऍव्हरेज ऍटोमिक मास ऑफ हायड्रोजन इज 1 प्लस ऑक्सिजन किती आहेत आपल्याकडे? 2 इंटू ऍव्हरेज ऍटोमिक मास ऑफ ऑक्सिजन इज इक्वल टू 16 is equal to 12 to the 24 plus 4 plus 16 to the 32 is equal to 4 plus 4 8 plus 2 10 carrier 1 3 plus 1 4 4 plus 2 60
हे 60 ग्रॅम पर मोल. हे काय आलं मित्रांनो आपलं मॉलिक्युलर मास ऑफ ऍसिटिक ऍसिड. आता पहा मास आहे, मॉलिक्युलर मास फाइंड आउट केलं, नंबर ऑफ मोल्स काढता येतील मित्रांनो. मग आपण असं म्हणूयात नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू काय फॉर्म्युला आपला मास अपॉन मॉलिक्युलर मास. बरं आता मास किती आहे 22 अपॉन मॉलिक्युलर मास आहे 60. आणि मित्रांनो इथून पुढे सुरुवात होते आपल्या लॉगॅरिथम आणि अँटी लॉगॅरिथमच्या यूजला. तर मग आता आपल्याला माहिती आहे ही डिव्हिजन आहे, तर त्यांच्या लॉगचे आपल्याला काय करायचे आहे सबट्रॅक्शन. आता पहा लॉग ऑफ 22 डिव्हिजन असेल तर लॉगची सबट्रॅक्शन मायनस लॉग ऑफ 60. मित्रांनो मी पुन्हा पुन्हा काय रिपीट करतोय, तुम्हाला हे कन्सेप्ट अतिशय व्यवस्थित क्लिअर झाले पाहिजेत. यासाठी किती नंबर्स आहेत 2, इथे डेसिमल पॉईंट आहे का नाही, मग जेवढे असतील त्यातून 1 मायनस करा. इथे किती नंबर आहेत 2, 2 मायनस 1 1, कॅरेक्टरिस्टिक आली 1. 22 आपल्याला माहितीये पहिल्या दोन संख्येचा तिसऱ्या आणि चौथ्या संख्येमध्ये काय पाहायचा असतो लॉगॅरिथम पाहायचा असतो, पण इथे थर्ड आणि फोर्थ नंबर आहे का नाही, म्हणजे कशामध्ये पाहणार आपण 0 मध्ये. 22 चा 0 मध्ये 3424 3424 60 किती नंबर्स आहे त्याच्यात 2, सबट्रॅक्ट 1 म्हणजे 1.1 कॅरेक्टरिस्टिक आली. 60 चा 0 मध्ये 7782. ओके डन. आता यांचे काय होणार आहे सबट्रॅक्शन 4 मायनस 2 2. आता 2 मधून 8 जात नाही, मग आपण काय करत असतो 12 मायनस 8 4 कॅरियर 1, 14 मायनस 8 6 कॅरियर 1, 3 मधून 8 जात नाही 13 मायनस 8 5 कॅरियर 1. मित्रांनो आता लक्षात घ्या इथेच तुम्हाला घोळ होतो, इथे पण कन्फ्युजन होत असतं. तो कॅरियर आलेला 1 आणि हा 1 किती झाले 2. 1 मायनस 2 कारण 1 मायनस करतोय 1 मायनस 2 मायनस 1 म्हणजे किती बार 1. आलं लक्षात. आलेल्या व्हॅल्यूज आपल्याला काय घ्यायचा असतो अँटीलॉग. अँटीलॉग पाहत असताना पॉइंट नंतरच्या पहिल्या दोन संख्येचा तिसऱ्या आणि चौथ्या संख्येमध्ये पाहायचा असतो. पहा मी आता अँटीलॉग घेतोय 56 चा 4 आणि 2 मध्ये. 56 चा 4 मध्ये आहे 3664 आणि 2 मध्ये आहे 2 म्हणजे 3664 प्लस 2 म्हणजे 3666. ओके आता बार 1. आता पॉइंट कसं द्यायचा आहे समजून घ्या. आपलं काय असतं अँटीलॉग पाहून झाल्यानंतर डेसिमल पॉइंटच्या लेफ्ट साइडला जी व्हॅल्यू असते त्याच्यात 1 ऍड करून पॉइंट द्यायचा असतो. इथे किती बार 1 प्लस 1 0 म्हणजे इथेच. कळलं का. जर 1 आला असता इथे जे काही नंबर आहे त्यात 1 ऍड करून मी जर कन्सिडर करा 1 आला असता तर 1 नंतर दिला असता, 2 आला असता तर 2 नंतर, पण इथे 0 येतोय म्हणजे डायरेक्ट इथेच. अशा प्रकारे 0.3666 ही आपली व्हॅल्यू आली. आणि कसं लक्षात घ्यायचं आपलं आन्सर बरोबर आहे की नाही. वरती 22 आहे मित्रांनो, खाली 60 आहेत, म्हणजे याचाच अर्थ खाली नंबर असणारा मोठा आहे. ही पॉइंट मध्ये आलेली व्हॅल्यू आपली बरोबर आहे. त्याचे युनिट असणार आहे मोल. तर डिरेक्टली मित्रांनो आपल्याला काय फाइंड आउट कर कॅल्क्युलेट द नंबर ऑफ मोल्स. ओके आपल्याला डायरेक्ट नंबर ऑफ मोल्स मिळालेले आहेत आणि किती सिंपल फॉर्म्युला होता तो म्हणजे मास अपॉन मॉलिक्युलर मास. आपल्याला मास दिलेलं होतं, आपण फॉर्म्युल्यानुसार काय फाइंड आउट केलं त्याचं मॉलिक्युलर मास फाइंड आउट केलं आणि तो फॉर्म्युला यूज केला आपण नंबर ऑफ मोल्सचा. मास अपॉन मॉलिक्युलर मास आणि आपल्याला नंबर ऑफ मोल्स मिळालेले आहेत. आता पहा किती इझी आहे. तुम्हाला काय फाइंड आउट करायचे आणखी मॉलिक्युल्स, नंबर ऑफ मॉलिक्युल्स फाइंड आउट करायचे. मित्रांनो पहा आपल्या फॉर्म्युल्याकडे 1 मोल मध्ये एवढे मॉलिक्युल असतात. हे किती इझी आहे मित्रांनो. या पूर्ण चॅप्टर वरतीचे जे प्रॉब्लेम्स आहेत न्यूमेरिकल्स आहेत ते बऱ्यापैकी सगळे सेमच आहेत. ओके 1 मोल म्हणजे एवढे मॉलिक्युल, आपल्याला एवढे मोल चालेल तर किती मॉलिक्युल झालं तर. मग आता मी इथे खाली मांडत हे मी इथे पुसतोय. आता मी काय म्हणतोय पहा सिन्स 1 मोल ऑफ ऍसिटिक ऍसिड, कारण कोणत्याही सबस्टन्सचा 1 मोल म्हणजे एवढे मॉलिक्युल असतात, corresponds to 6.022 × 10⁻23 molecules
एक मोल म्हणजे एवढे मॉलिक्यूल असतात ना, हो असतात. मग आपल्याकडे एवढे मोल आलेले आहेत. देअरफॉर 0.3666 mole of acetic acid corresponds to cross multiplication 0.3666 into 6.022 into 10 raised to 23 upon 1 तो 1 डिवाइडला जाईल. झालं तर मित्रांनो, आता मल्टिप्लिकेशन या दोघांचा लॉग पाहायचा. इथे मी घेतोय लॉग ऑफ 0.3666 इज इक्वल टू, आणि मल्टिप्लिकेशन असेल तर लॉगचे ऍडिशन, लॉग ऑफ 6.022. ऍक्च्युली आता हे माहिती असू द्या, ही एक दुसरी मेथड लगेच सोपी आयडिया सांगून ठेवतो. आता मला या संख्येचा लॉग पाहायचा आहे ना. ओके, इथे जी ही व्हॅल्यू आलेली होती ना आपल्याला, या संख्येचा अँटीलॉग हा आलेला होता, मग या संख्येचा लॉग हा असतो. या संख्येचा अँटीलॉग हा आलेला होता ना, म्हणजे या संख्येचा लॉग आता हाच असणार आहे मित्रांनो. सेपरेट पाहण्याची गरज पडत नाही. म्हणजे 0.3666 याचे डायरेक्ट मी लॉगची व्हॅल्यू ही लिहू शकतो, बार 1.5642. जर मनात शंका असेल तर मी लॉग पाहून परत एकदा दाखवतो. आता पहा 0.3666 आहे, आपल्याला माहित आहे पॉइंटच्या लेफ्ट साईडला, डेसिमल पॉइंटच्या लेफ्ट साईडला जर 0 येत असेल तर कॅरेक्टरिस्टिक कशी असते, बार मध्ये असते, म्हणून बार द्यायचं ठरलं. मग आपण बार देत असताना पॉइंटच्या राईट साईडला 0 काउंट करायचे, पण इथे 0 आहे का, नाही. मग नाहीतच +1 म्हणजेच बार 1. 36 चा पहिल्या दोन संख्येचा तिसऱ्या आणि चौथ्या संख्येत, 36 चा 66 मध्ये पाहतोय मी, 6 मध्ये आहे 5635 आणि 6 मध्ये आहे 7, 5642. हो, 5642 अंदाज आला ना. म्हणजेच आपण ज्या संख्येचा अँटीलॉग पाहून झालता ती जी व्हॅल्यू आली तिचा लॉग तीच व्हॅल्यू असते. अँटीलॉग आणि लॉग हे लक्षात ठेवायचं. ओके, म्हणजे तो वेळ घालवण्याची आपल्याला गरज पडत नाही, आपण ती व्हॅल्यू डायरेक्ट लिहू शकतो. आता पहा इथे पॉइंटच्या लेफ्ट साईडला एक व्हॅल्यू आहे ना, म्हणजे 1 - 1 0, 60 चा 22, 60 चा 22. मित्रांनो ती जी व्हॅल्यू असणार आहे ती असणार आहे 979. पहा आपण किती घेतोय, सॉरी 7797 असेल, कारण ज्या व्हॅल्यू फिक्स आहे, ज्या पुन्हा पुन्हा यूज करायच्या असतात त्या शक्यतो लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा. 60 चा 22 मध्ये व्हॅल्यू किती येणं अपेक्षित आहे आपल्याला, 7797. आपण चेक करू, 60 चा 2 मध्ये 7796 आणि 2 मध्ये 1, 7797. हो, कारण आपला हा जो ॲव्होगॅड्रोस नंबर आहे 6.022 × 10⁻23 हा पुन्हा पुन्हा येणार आहे मित्रांनो. मग त्याची व्हॅल्यू माहिती असणार काय, हे नाहीये. पाहता मल्टिप्लिकेशन होतं म्हणजे लॉगची बेरीज 7 + 2 9, 9 + 4 13 कॅरियर 1, 7 + 7 14 कॅरियर 1, 6 + 7 13 कॅरियर 1. मित्रांनो हा जो कॅरियर आलेला आहे आता, बार 1 + 1 0, म्हणजे -1 + 1 0. मग आता अँटीलॉग पाहत असताना 34 चा 3 आणि 9 मध्ये पॉइंट नंतरच्या दोन संख्येचा तिसऱ्या आणि चौथ्या संख्येत पाहायचा अँटीलॉग. 34 चा 3 आणि 9 मध्ये मित्रांनो अँटीलॉग पाहतोय मी, पॉइंट 34 याचा 3 मध्ये 2208 आहे, नाही 2203 आणि 9 मध्ये 5, 2203 + 5 2208. 0 + 1 1. कळलं, इथे 0 अँटीलॉग पाहून झाल्यानंतर पॉइंटच्या लेफ्ट साईड जी व्हॅल्यू असते त्याच्यात 1 ऍड करून पॉइंट द्यायचा असतो. मग 0 + 1 1, 1 नंतर पॉइंट दिला तर आपली व्हॅल्यू आलेली आहे 2.208 इंटू राहिले आपलं 10⁻23 एवढे मॉलिक्युल्स. झालं मित्रांनो. 3 मार्क्ससाठी एक्झामला विचारलं जातं. तुमच्या जे हायर लेवलचे एक्झाम असतात, JEE नीटची लेवलचे असेल, MST CT असेल, यामध्ये मोल कन्सेप्टवरती कंपल्सरी एक न्यूमेरिकल विचारलं जात असतं, हे तुम्हाला माहिती असू द्या. ओके, तर मित्रांनो आता आपण नेक्स्ट न्यूमेरिकल पाहणार आहोत. हे मी पुसतोय. कॅल्क्युलेट द नंबर ऑफ ॲटम्स इन ईच ऑफ द फॉलोइंग. Calculate the number of atoms in each of the following. मित्रांनो आता आपल्याला नंबर ऑफ ॲटम्स फाइंड आउट करायचे आहेत.
समजून घ्या, अतिशय सिंपल कन्सेप्ट आहेत. कोणाला काहीही समजण्यामध्ये डाऊट येत असेल तर माझी विनंती आहे आपल्या विद्यार्थ्यांना की पहिल्यापासून एकदा सिक्वेन्सने व्हिडिओ व्यवस्थित पहा. तरीही तुम्हाला जर काही डाऊट येत असेल तर नक्कीच तुम्ही मेसेज करू शकता, काही अडचण येणार नाही. तुमच्यापैकी काही विद्यार्थी अतिशय चांगला प्रयत्न करत आहेत, रेग्युलर स्टडी चालू आहे त्यांचा. जो होमवर्क दिला जात असतो तो होमवर्कचे रेग्युलरली आन्सर करून सेंड करत आहेत. ओके, सर्वांनीच असा अभ्यास करावा असं अपेक्षित आहे. पहा, कॅल्क्युलेट नंबर ऑफ ऍटम्स इन ईच ऑफ द फॉलोइंग. कॅल्क्युलेट नंबर ऑफ ऍटम्स इन ईच ऑफ द फॉलोइंग. या प्रत्येकामध्ये आपल्याला नंबर ऑफ ऍटम्स फाइंड आउट करायचे आहेत. त्यांनी आपल्या ब्रॅकेटमध्ये मित्रांनो ऍव्हरेज ऍटॉमिक मासेस दिलेले आहेत. ऍव्हरेज atomic mass of nitrogen is equal to 14U युनिफाइड मास मध्ये आहे आणि सल्फर 32U. ओके, तर मित्रांनो फर्स्ट वन आहे 0.4 मोल ऑफ नायट्रोजन. 0.4 मोल ऑफ नायट्रोजन. यामध्ये आपल्याला नंबर ऑफ आयटम काढायचे आहेत आणि 1.6 ग्रॅम ऑफ सल्फर. 1.6 ग्रॅम ऑफ सल्फर. ठीक आहे, तर आपण आता सुरुवात करतो हे न्यूमेरिकल सॉल्व्ह करण्यासाठी. मित्रांनो आपल्याला माहिती आहे 1 मोल इज इक्वल टू मॉलिक्युलर मास किंवा मोलर मास इज इक्वल टू 1 ग्रॅम ऍटम इज इक्वल टू 22.4 लिटर. आता रिलेशन कसं आपण लक्षात घेणार, नंबर ऑफ ऍटम्स फाइंड आउट करायचे आहेत आपल्याला इन ईच ऑफ द फॉलोइंग. 0.4 मोल मध्ये मित्रांनो तुम्हाला माहिती आहे 1 मोल मध्ये एवढे ऍटम्स असतात. 0.4 मोल मध्ये किती, संपला. किती इझी लक्षात येते पहा. आपण डायरेक्टली म्हणू शकतो सिन्स 1 मोल ऑफ नायट्रोजन. मित्रांनो यांनी जर नायट्रोजन मॉलिक्यूल म्हणला असता तर नायट्रोजन मॉलिक्यूल N2 असतो, मग त्याच्यामध्ये 2 ऍटम्स असतात, पण त्यांनी फक्त नायट्रोजन म्हणले आपल्याला, मग बाकी काही आपल्याला विचार करण्याचं कारण नाही. सिन्स 1 मोल ऑफ नायट्रोजन करस्पॉन्ड्स टू 6.022 into 1023 ऍटम्स एवढे असतात, तर देअरफॉर 0.4 मोल of nitrogen corresponds to cross multiplication 0.4 into 6.022 into 1023 upon 1. झालं. तर आता हे मल्टिप्लिकेशन आपण डिरेक्टली करू शकतो. मी ते लॉग पाहत नाहीये. 4 2 जा 8, 4 2 जा 8, 4 0 0, 4 6 जा 24. आता डेसिमल पॉइंट देता 1 2 3 आणि 4, 1 2 3 4, 2.4088 into 1023 ऍटम्स एवढे ऍटम्स असतील. किती इझी होतं मित्रांनो, काय अडचण नको याच्यामध्ये. आता आपलं 1.6 ग्रॅम मध्ये फाइंड आउट करायचंय मित्रांनो. याला 2 मेथडने आपण सोडू शकतो. एक तर डिरेक्टली आपण मॉलिक्युलर मास, मोलर मास करस्पॉन्ड्स टू एवढे ऍटम्स, तर याच्यामध्ये किती, मग आपण काय करू शकतो, नाहीतर अगोदर नंबर ऑफ मोल्स फाइंड आउट करून घ्या आणि मग सोडू शकतो आपण. हे पहा कसं, नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू काय, मास अपॉन मोलर मास. मास किती दिले मित्रांनो आपल्याला 1.6 ग्रॅम. अपॉन मोलर मास किती आहे आपलं सल्फरचं 32. सल्फर या ऍटमचं मोलर मास किंवा ऍटॉमिक मास आपण जर म्हणलं तर ते किती आहे 32 आहे. मग 1.6 अपॉन 32. मित्रांनो जर ऍटम म्हणलं असेल ना तर आपण ऍटॉमिक मास असे म्हणू शकतो. मॉलिक्युल असेल तर मोलर मास, मॉलिक्युलर मास असं आपण म्हणत असतो. ओके, तर 1.6 मोलर मास का तुम्ही इथे काय म्हणू शकता ऍटॉमिक मास. ओके, 1.6 अपॉन 32 इज इक्वल टू, आता मी काय करतोय मुद्दाम
16 इंटू 10⁻⁻1 म्हणजे बरोबर तो 1.6 आला अपॉन 32. 16 1 जा 16, 16 2 जा, ओके 32 1/2 इंटू 10⁻⁻1 मीन्स 0.5 इंटू 10⁻⁻1 म्हणजेच 0.05. हे काय आले आपले मोल. लक्षात आलं, एवढे मोल आले. आता मित्रांनो मी याला पुसतोय, पहा मी त्याला सॉल्व्ह करून दाखवतो. आता मी असं म्हणेल, सिन्स आपल्याला माहिती आहे आता 1 मोल म्हणजे एवढे ऍटम्स असतात, तर तुम्हाला एवढे मोल आलेले आहेत मित्रांनो. सिन्स 1 मोल ऑफ सल्फर करस्पॉन्ड्स टू 6.022 इंटू 10⁻23 atoms. Therefore किती मोल आलेत आपले 0.05 मोल ऑफ सल्फर corresponds to cross multiplication 0.05 into 6.022 into 10⁻23 upon 1. Okay, 5 2 जा 10, carrier 1, 5 2 जा 10 plus 1 11, carrier 1, 5 0 0 plus 1 1, 5 6 जा 30, 1 2 3 4 5, 1 2 3 4 5, 0.30110 into 10⁻23 atoms. मित्रांनो असं लिहू शकतो आपण, किंवा तुम्हाला जर कन्वर्ट करायचं असेल तुम्ही असं लिहू शकता 3.01 एक डेसिमल पॉईंट राईट साईडला आपण सरकवला असेल तर हा 10 काय राहील 22 ॲटम्स. हे लक्षात आलं, किती सिंपल आहे. ओके, आता आपण नेक्स्ट न्यूमेरिकल कडे जाणार आहोत. मित्रांनो तुम्हाला जर हा फॉर्म्युला जर परफेक्ट असेल या रिलेशनशिप मधील, की ज्याच्यामध्ये मोल, मॉलिक्युलर मास, नंबर ऑफ ॲटम्स, नंबर ऑफ आयन्स, मॉलिक्यूल हे एकमेकांबरोबर कशा प्रकारे रिलेटेड आहेत, हा जर फॉर्म्युला तुमचा परफेक्ट असेल तर तुम्हाला या चॅप्टरचे मोस्ट ऑफ दी न्यूमेरिकल्स अतिशय सहजपणे सॉल्व्ह करता येऊ शकतात. हे माहिती असू द्या. त्यामुळे तुम्हाला तो फॉर्म्युला जो आहे तो एकदम परफेक्ट असणं अपेक्षित आहे. आपण थर्ड न्यूमेरिकल पाहतोय. इन दी 2 moles of acetaldehyde calculate the molecules. काय म्हणले पहा, इन 2 moles of acetaldehyde acetaldehydeचा फॉर्म्युला CH3CHO. Calculate the following. मित्रांनो आपल्याला काय फाइंड आउट करायचे पहा. पहिलं नंबर ऑफ मोल्स ऑफ कार्बन, नंबर ऑफ मोल्स ऑफ कार्बन. सेकंड वन number of moles of hydrogen, number of moles of hydrogen. Third one, number of moles of oxygen. And fourth one, number of molecules of acetaldehyde. Number of molecules of acetaldehyde. मित्रांनो इन 2 moles of acetaldehyde 2 moles दिलेले आहेत मित्रांनो आपल्याला. 2 moles acetaldehyde मध्ये आपल्याला हे सगळ्या गोष्टी फाइंड आउट करायच्या आहेत. पण अगोदर तुम्ही लक्षात घ्या 1 मोल acetaldehyde कडे पहा. हा 1 मोल आहे. 1 मोल acetaldehyde मध्ये कार्बन किती आहेत 2. लक्षात येतंय. हायड्रोजन किती आहेत 4. ऑक्सिजन किती आहेत 1. मग 2 मोल्स मध्ये कसं फाइंड आउट करणार मित्रांनो, किती इझी आहे हे. सिन्स सुरुवात करू आपण. सिन्स 1 मोल ऑफ, 1 मोल जो एक मॉलिक्यूल दिलेला आहे 1 मोल ऑफ acetaldehyde CH3CHO corresponds to
किती नंबर ऑफ मोल्स आहेत कार्बनचे? कार्बन किती त्याच्यामध्ये? 2 मोल्स ऑफ कार्बन. 1 मोल CH3CHO मध्ये 2 मोल आहेत कार्बनचे. तर सिन्स therefore 2 मोल ऑफ CH3CHO corresponds to cross multiply 2 2 जा 4 upon 1 4 मोल ऑफ कार्बन झालं. लक्षात आलं किती इझी आहे? त्याच प्रकारे नंबर ऑफ मोल्स ऑफ हायड्रोजन, सिन्स 1 मोल ऑफ ऍसिटाल्डिहाइड करस्पॉन्ड्स टू किती मोल्स आहे त्याच्यामध्ये हायड्रोजनचे? पहा, याच्यामध्ये हायड्रोजन इथे H मध्ये 3, इथे H3 आणि H 4 मोल ऑफ हायड्रोजन. Therefore 2 मोल ऑफ acetaldehyde corresponds to cross multiplication 2 into 4 upon 1 8 मोल ऑफ हायड्रोजन. ठीक आहे, पुढे आता पहा तिसरा. सिन्स 1 मोल ऑफ acetaldehyde corresponds to किती मोल्स आहे त्याच्यामध्ये ऑक्सिजनचे? एकच आहे. 1 मोल ऑफ ऑक्सिजन. Therefore 2 मोल विचारलेले, 2 मोल ऑफ acetaldehyde corresponds to 2 into 1 upon 1 2 मोल ऑफ ऑक्सिजन. लक्षात येते मित्रांनो, 2 मोल फाइंड आउट झाले आणि लास्ट वन. आता मित्रांनो आपल्याला मॉलिक्यूल फाइंड आउट करायचे. आता पहा, 1 मोल म्हणजे किती मॉलिक्यूल असतात? एवढे. 1 मोल म्हणजे किती मॉलिक्यूल असतात? सिन्स 1 मोल ऑफ acetaldehyde corresponds to 6.022 into 10 raised to 23 molecule. Therefore 2 mole of acetaldehyde corresponds to cross multiplication 2 2 जा 4 2 2 जा 4 2 0 0 2 6 जा 12 1 2 3 1 2 3 12 into 10 raised to 23 molecules. मित्रांनो लक्षात आले किती इझी आहेत हे न्यूमेरिकल? फार सोपे आहेत. फक्त आता तुम्हाला तो फॉर्म्युला जो वरती आपण मांडलेला तो एकदम परफेक्ट येत असावा. आता मित्रांनो तुम्हाला एक न्यूमेरिकल, काही न्यूमेरिकल्स, एक नको काही न्यूमेरिकल्स तुम्हाला होमवर्क साठी देणार आहे. यावरती नक्कीच चांगला प्रयत्न करा. जर काही तुम्हाला यामध्ये शंका आली तर तुम्हाला मेसेज करा. मी तुम्हाला हे न्यूमेरिकल नंतरच्या लेक्चरमध्ये म्हणजेच नेक्स्ट लेक्चरमध्ये तुम्हाला मी सॉल्व्ह करून दाखवेल. ओके, मी तुम्हाला याची हिंट पण देणार आहे की हे कसं सॉल्व्ह करायचं. पहा होमवर्क साठी कॅल्क्युलेट number of atoms of hydrogen present in 5.6 gram of urea in bracket of molar mass की ज्याचं मोलर म्हणजे मॉलिक्युलर मास of urea is 60 gram per mole. ओके, पुढे म्हणतायत also calculate the number of atoms carbon, nitrogen, carbon and oxygen. मित्रांनो न्यूमेरिकल लक्षात घ्या. कॅल्क्युलेट द नंबर ऑफ ॲटम्स ऑफ हायड्रोजन. ठीक आहे, हायड्रोजनचे आपल्याला नंबर ऑफ ॲटम्स काढायचे आहेत आणि आपल्याला काय दिलेलं आहे? मास दिलेला आहे, मॉलिक्युलर मास दिले. झालं तर तुम्हाला काय करायचं आहे? अगोदर नंबर ऑफ मोल्स फाइंड आउट करून देतोय मी तुम्हाला. याचे काय सांगतोय की तुम्ही कशा प्रकारे याला सोडवू शकता. नंबर ऑफ मोल्स फाइंड आउट करा, मास अपॉन मोलर मास.
ठीक आहे, याची तुम्हाला काहीतरी व्हॅल्यू मिळेल. मी मुद्दा म्हणलेला एक्स एवढे मोल मिळाले. झालं. मग तुम्ही काय म्हणणार, आता तुम्हाला फाइंड आउट काय करायचे, नंबर ऑफ ऍटम्स. ओके, पण युरियाचा फॉर्म्युला इथे लिहून देतो मी तुम्हाला. युरियाचा फॉर्म्युला तो आहे NH2C डबल बॉन्ड ONH2. म्हणजे मित्रांनो, युरियामध्ये नायट्रोजन आहे 2, हायड्रोजन आहे 4, कार्बन आहे 1. मुद्दा मी ते मांडतो. नायट्रोजन आहे 2, हायड्रोजन आहे 4, कार्बन आहे 1 आणि ऑक्सिजन आहे 1. मग आता तुम्हाला नंबर ऑफ मोल्स मिळाले. कशानुसार मिळाले, मास अपॉन मोलर मास नुसार नंबर ऑफ मोल्स मिळाले. तुम्ही काय म्हणणार, 1 मोल जो असणार आहे, पहा, सिन्स ही जी मिळालेली व्हॅल्यू आहे एक्स मोल, तुमच्याकडे फॉर्म्युला फिक्स आहे. 1 मोल मध्ये, सिन्स 1 मोल ऑफ कोण, नायट्रोजन युरिया करस्पॉन्ड्स टू 1 मोल युरियामध्ये आपल्याला काय फाइंड आउट करायचे, ऍटम्स ऑफ हायड्रोजन. किती हायड्रोजन्स आहेत, 1 मोल ऑफ युरिया करस्पॉन्ड्स टू 1 मोल करस्पॉन्ड्स टू एवढे ऍटम्स, 6.022 × 10⁻23. पण मित्रांनो, हे झालं आपला रेग्युलरचा फॉर्म्युला. 1 मोल ऑफ युरिया करस्पॉन्ड्स टू एवढे ऍटम्स, पण त्याच्यामध्ये हायड्रोजन आहेत किती, 4. म्हणून इथे 4 मल्टिप्लिकेशनला घेणार तुम्ही. लक्षात आलं, 4 × एवढे ऍटम्स. तर तुम्ही म्हणणार देअरफॉर ही जी आलेली व्हॅल्यू असणार आहे का, मास आपण मोलवर मास करून, एक्स मोल जी आलेली व्हॅल्यू ती एक्स मोल ऑफ युरिया करस्पॉन्ड्स टू क्रॉस मल्टिप्लिकेशन, आणि मग ते असतील नंबर ऑफ हायड्रोजन ऍटम्स. कन्फ्युजन नको. मी परत दुसरं एक सांगतो पहा. तुम्ही म्हणणार सिन्स 1 मोल ऑफ युरिया करस्पॉन्ड्स टू, आता तुम्हाला फॉर एक्झाम्पल फाइंड आउट करायचे नायट्रोजनचे ऍटम्स. तुमचा फॉर्म्युला काय, 1 मोल म्हणजे एवढे ऍटम्स, 6.022 × 10⁻23 ऍटम्स ऑफ नायट्रोजन. पण मित्रांनो, ऍक्च्युअली युरियामध्ये नायट्रोजन किती या फॉर्म्युल्यानुसार 2 आहेत ना. मग तो काय करणार, मल्टिप्लिकेशनला घ्यायचा, 2 × एवढे ऍटम्स. तर मग तुम्ही म्हणणार देअरफॉर एक्स मोल ऑफ युरिया करस्पॉन्ड्स टू, आणि मग क्रॉस मल्टिप्लिकेशन. लक्षात आलेलं सॉल्व्ह कसं करायचं मित्रांनो. आज या होमवर्क मध्ये फक्त तुम्हाला एकच न्यूमेरिकल सॉल्व्ह करायला दिलेलं आहे. ते अगदी व्यवस्थित सॉल्व्ह करायचंय, आणि रोज ज्या प्रकारे तुम्ही सॉल्व्ह करून ग्रुपवरती सेंड करतायत, त्या प्रकारे हे न्यूमेरिकलचं आन्सर ग्रुपवरती सेंड करायचं आहे. ओके फ्रेंड्स, थँक्स.